श्रावणात भरभरून फुलणाऱ्या फुलांमधलं माझं सगळ्यात आवडतं फूल म्हणजे पारिजातकाचं फूल. पारिजातक आणि सुगंध हे दोन्ही समानार्थी शब्द असायला हवेत, इतका मोहून टाकणारा सुगंध या फुलांचा असतो. या झाडाला प्राजक्त किंवा पारिजात सुद्धा म्हणतात. हिंदीत याला हरसिंगार आणि बंगालीत शेफाली म्हणतात. प्राजक्ताचं बॉटॅनिकल नाव निक्टॅन्थेस आर्बोर ट्रिस्टिस असं आहे. निक्टॅन्थेस म्हणजे रात्री फुलणारा आणि आर्बोर ट्रिस्टिस म्हणजे टपटप फुलं गाळणारा. सातवीत आम्हाला मंगेश पाडगावकरांची टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले ही कविता होती. याच्या या गुणधर्मावरूनच इंग्रजीत याला ट्री ऑफ सॉरो हे नाव पडलंय. इंग्रजांनी अश्रू गाण्याशी याचा संदर्भ लावला असावा. पारिजात जाई जुई मोगरा यांच्या कुळातला. याची सुंदर फुलं रात्री उमलतात आणि सूर्योदयाच्या वेळी त्यांचा सडा पडलेला असतो. फुलं दिसायला सुद्धा सुरेख असतात. मुलायम पांढऱ्या पाकळ्या आणि भडक केशरी दांडी अशी त्यांची रचना असते. याचा फुलण्याचा मुख्य हंगाम पावसाळ्यापासून सुरू होऊन हिवाळ्यापर्यंत चालतो. आजकाल बारमाही फुलणारी कुंडीत लावण्यायोग्य ड्वार्फ व्हेरायटी सुद्धा मिळते. हिवाळ्यात याची पानगळ होते. प्राजक्ताची पानं सँडपेपरसारखी खरखरीत असतात. याचं काही खूप मोठं झाड होत नाही, त्यामुळे बागेत असायलाच हवं असं हे झाड आहे. फुलं येऊन गेले की याला चपटे फळं लागतात. प्रत्येक फळाचे 2 भाग होतात आणि प्रत्येक भागात एक बी असते. चांगल्या बिया सहज रुजतात आणि त्याला 3-4 वर्षात फुलं येऊ लागतात. पारिजात काडी लावून सुद्धा प्रोपोगेट करता येतो. समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजेच हे पारिजातकाचं झाड. श्रीकृष्ण हे झाड सत्यभामेच्या महालात लावतात, पण त्याची फुलं पडतात ती रुक्मिणीच्या अंगणात अशी कथा आहे. आणि खरंच पारिजातकाचं झाड काही सरळ वाढत नाही. वाकडं तिकडं वाढणे हा त्याचा गुणधर्म. अस्सल भारतीय असलेल्या या वृक्षाला सुगंधराज आणि कल्पवृक्ष म्हणून गौरवलेलं आहे. वाळलेल्या फुलाच्या देठापासून खाण्यात वापरण्यात येणारा केशरी रंग बनवला जातो. त्यापासून चित्र आणि कपडे सुद्धा रंगवण्यात येतात. प्राजक्ताचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. आणि हो, विदेशी झाडांपेक्षा अंगण, सोसायटी, रस्त्याच्या दुतर्फा, बगीच्यांमध्ये लावण्यासाठी पारिजात एक उत्तम पर्याय आहे. देवपूजेकरता सहसा खाली पडलेली फुलं उचलायची नाहीत असा नियम आहे. पण पारिजातक आणि बूच हे 2 फुलं याला अपवाद आहेत.